जाऊन सगळी साफ केली मी. आता इथं डायरेक्ट ना सकाळ बांधायचं, तोपर्यंत ही जाऊन अख्खी वाळण आणि आपण नाही ते बाहेर काढून टाकायची आणि सगळं फिकून द्यायचं. ही तर आपल्याला उन्हाची दावण करायची, जवळपास 1 2 3 दावण आपल्याकडं. 2 टप टाकतो सकाळी ना, गोठा धुवून काढला परत. त्याचं शान होतंय ना, पाणी मारलं की निघतं रे की सकाळ. इंडस्ट्रियलचा बॉल असतो ना नाही का, जो हिट बाहेर फेकतो नाही का, तो घ्यायचा आहे. इथं कुदवाडीमध्ये ना ते चौकशी करू जरा. मोकार गरम व्हायला लागला, माग मोकळ आहे रे सगळं गरम व्हायला लागलं. मारवाडीकडून आयसर मग आपण घ्या. पोर्टरवाल्याचे 200 रुपये वाचवले मी. फक्त येले बेकार हाताला लागतं कापताय. इथं घेर टाकता सांभाळून जरा फक्त. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण 10 वाजल्यात. जस्ट मी आत्ता गोठ्यावालो बघायला. हे मी सगळं खाल्लं का नाही काय आलंय. मका पहिली वाळलेली होती त्यामुळे खात नव्हती नीट. ही मका आज कुट्टी मारली मी सकाळी, एवढी पडली. आता हे रात्री 4 टब आहे आपले ह्यांना टाकायला. ह्यांना 2 टब टाकतो सकाळी ना, गोठा धुवून काढला परत. त्याचं शान होतंय ना, पाणी मारलं की निघतं रे की. सकाळी टाकून गेलो तो, त्याशिवाय 8 वाजता आलतो आणि साफसूफ केलं सगळं. माठ्या खात नव्हता, यांनी पण खाल्लं, बरं झालं. खा चल जा. दर ओके, आता खातीन दोघं. आता डायरेक्ट ना दुपारी येऊ. संतोष शेठचा फोन येतो नेमका. बोल ना. आलो 5 मिनिटात. हॉटेलला जायला लागेल आता. मावशी काय सकाळी तर 10 वाजता हॉटेल साफ करून रेडी ठेवतात ते. मग काय अडचण नाहीत आपल्याला. हॉटेल तर पूर्ण क्लीन तेच करते ते. नाही क्लीन म्हणजे आतली मांडी वगैरे, क्लिनिंगचे पैसे नाही दिले त्यांना आम्ही. क्लिनिंग तर आम्ही संतोष मीच करतोय. चल यांच्याकडे चक्कर मारायला यायलाच लागते, नाही तर बरं यांच्याकडे लय दुर्लक्ष होईल. नाही तर चला हॉटेल जातो. एवढी सकाळी काढली इथली. कुरकुरे लवकर दे, कुरकुरे दे, चल लवकर. जा बाहेर खेळ पळ. चांगला कुरकुरे आणतो सकाळच्या बारी तू. दात चांगलं झाले तू. कैमन आछो टाइगर ভালো ভালো আছে की करछे वो किधर गया कौन है ना अंदर है सोया हुआ है. टाइगर फूल लेके किधर जा रहा है, किसको फूल देना तेरे को. मैं चलो काम करता है अभी. किती झाले विनोद शेठचे. बरोबर पाणी आहे ना आपल्याकडं. ही एक बाटली भरला लागेल ना. चाला नसते फॅन हो, कॅपॅसिटर गेला असणार आहे 100%. ह्याच्या हे होईन एवढं नाही, लय स्लो चालतंय. कॅपॅसिटर नवीन आणलं हो. हा नवीन आणला आहे कॅपॅसिटर.
50 रुपयाला आणला. कॅपॅसिटरच जातो अरे यांचा गेला बाकी काय जाणार ना. कॅपॅसिटर गेला होता याचा. आता चांगली हवा मारता येईल. आता ॲटलिस्ट इथं बसता येईल लोकांना कस्टमरला. आता बसता येत नव्हतं एवढं गरम व्हायचं. आता आवाळ आलंय ना तर जाम गरम होतंय. हे आवाळ नाही मग टाकाडाव पडलं तसं पडलं तर पाऊस माग तो ओपन आहे अख्खं मध्येच आहे आवाळ. ओके सगळं सामान आणलं रेडी झालं. सगळं रोशन आलाय. सामान बिमान सगळं क्लिअर केलं आत्ता. फक्त आता थोडं तेलचा डबा आणचा उद्या फक्त आपला. नाही संध्याकाळी येताना घेऊन येऊ डायरेक्ट. बस बाकी काहीच नाही राहिलेलं. बाकी तेलका डबा आहे ना खाली. एक तेलका डबाला ये खाली. ओके मोकार गरम व्हायला लागला. माग मोकळ आहे रे सगळं गरम व्हायला लागलं. मारवाडीकडून आईस्क्रीम खाऊ आपण. घ्या दो आईस्क्रीम दो चल. कसा आहे हिरा. किती वाजता आला तू. किती वाजता आला. कब जाएगा कब. असं आहे. यो नंतर प्लास्टिकची काय लावणार आपल्याला. दे धक्का गुरुजी यार. इंडस्ट्रियलचा बॉल असतो ना नाही का जो हिट बाहेर फेकतो नाही का तो घ्यायचा आहे. इथं कुदवाडीमध्ये ना ते चौकशी करू जरा. आता पाऊस झाले थोडा जरा. कॅनबे चौकाच्या मागं पाऊस नाही. कॅनबे चौकाच्या पुढे पाऊस पडून गेला. आता चिखलीत पण पाऊस झालेला आहे. डागाडाव पडतंय फक्त पण गरम मोकार करतंय काय. नंतर ज्यावेळेस जास्त कस्टमर होते ना आपल्या हॉटेलमध्ये त्यावेळेस सकाळच्या वेळेस बसता येणार नाही. तेवढं बेकार होईल. कारण पत्राला तापतोय नाही का त्याच्यामुळे ते गरम होईल सगळं. ये मटेरियल अच्छा है ना. ये फटना नहीं मांगता है. नहीं तो लगाने टाइम फट गए तो वापस देगा क्या. हम पूछ रहा है होएगा तो ही फाड़ेगा. फाड़े क्यों इसको. कोई फाड़ेगा. मैं वही बोल रहा है ना. स्क्रू मार देगा ना इसको खाली. और वो बॉल किधर है उसका. देखो चलो. एक ही बस हो गया. एक ही चाहिए मेरे को. ते नेमकं आहे ना ते बॉक्स आहे ना वेगळ्या याचा मापाचा होता. तिथे एक मधुबन लॉज आहे त्याच्या पुढं जावं म्हणला. त्यांच्या माणसाचं दुकान आहे. तिथून परचेस करून घेऊ आणि आपल्या ना गाडीच टाकू डायरेक्ट. गाडीत बस मला वाटतं सीट पोर्ट केलं. मकार पोर्टवाल्याला 250 रुपये द्यायला लागतील. नाहीतर ते 250 रुपये तरी वाचतील यायला. कुठे मधुबन लॉज पुढे सोड. इथं पाऊस पडून गेलाय. ओलय रोड. इथे पुढं इथं समोर मधुबन लॉज आहे. याच्या पुढं असलं पाहिजे सोहेल एंटरप्राइजेस. सोहेल नाही सोहेल आहे सोहेल. ओके इथं सापडला. टेंट असेल बॉल सापडला. गाडी पुढे लावायला लागेल थोडी जरा. टाकला गाडीत आम्ही आता. फक्त तो बॉल फाईन आपल्याला फक्त एक. त्या बॉलचं नेमकं आहे ना फायबर तुटलं दोघ त्याच्यामुळे दुसरा देतो म्हणलं. ते दुसरा काढून द्यायची आता. पाऊस पडला इकडं पण पाऊस पडल्यामुळे जास्त अजून परत डबल गरम व्हायला लागले. त्यात हवा पण पास व्हाय ना जो हवा पण पास जोरात येणार आहो. असं गाडीमध्ये ठेवलंय आम्ही. पोर्टरवाल्याचे 200 रुपये वाचवले मी. फक्त येले बेकार हाताला लागतं कापताही. इथं गिअर टाकताना सांभाळून जरा फक्त. ओके हे काय हे फायबर ना ते तुटलं ना तर काहीच फायदा नाही राहत. त्याच्यामुळे तुम्हाला हळूहळू जावा. मगाशी चांगलं कॉर्डर ठाकून पडलं होतं. आता पाऊस आलाय जोरात. चांगला जोरात पडतो आता. खायला
पण अवकाळी नेमका पुढं नेमकं उघडं अख्खं दिसतंय का नाही काय माहिती. पुढं उघडं आहे अजून. ते पाऊस पडून पण लगेच जाईल. लाईट लय पडून 15-20 मिनिटं बस. मागं चिखली तर पाऊस नव्हता. आता ये ना ऑफिस मध्ये ठेवून देतो याला. उद्या ते फॅब्रिक वर बाई आले ना ते लावून टाकतील मग. इथं साईड मध्ये ठेवून देतो ऑफिस मध्ये. हर्षा परसा चांगला झोपलाय. असं फिरतं. हवा ज्या वेळेस जोरात येईल ना त्यावेळेस आतली हिट बाहेर टाकतं मग असं. आता नेमकी एवढी हाईट आहे. किंवा ऑफिसची एवढी हाईट आहे आणि तेवढी आपल्या हॉटेलची हाईट आहे. एवढ्यात पास व्हायला पाहिजे हवा. हवा पास झाली ना गरम पण नाही व्हायचं काहीच. 2000 years later. जवळपास आता 5 वाजल्यात. 3 वाजता मी ऑफिसवरून डायरेक्ट घरी आलो. 2 तास झोपलो. चहा बी घेतला आणि डायरेक्ट खाली आलो गोठ्यात आलो. अख्खं वाळलं सगळं. सकाळी गोठ्यात उठलं होतं ना अख्खं वाळ एकदम ओके. आणि यांनी दोघांनी विशेष म्हणजे चांगलं खाल्लं पण अगं. हिरवीगार मका आहे ना चांगली खात्यात. मी म्हणता अख्खं साफ केली. कधीच खाल्लं नाही चांगलं. लक्ष्मी चांगलं खाल्लं आज ओके. त्यांना हात बांधून देतो आणि व्यवस्थित. दावून सगळी साफ केली मी. आता इथं डायरेक्ट ना सकाळ बांधायचं. तोपर्यंत ही दावून अख्खी वाळण. आणि आपण अजून एक दावण करणार आहे इथं. ही बैलगाडी आपण सगळं इकून बिकून टाकू डायरेक्ट. नाही ते बाहेर काढून टाकायची आणि सगळं फिकून द्यायचं. ही तर आपल्याला उन्हाची दावण करायची. जवळपास 1 2 3 दावण आपल्याकडं. 3 बैल बसतील चांगली. तसे आपल्याकडे ना 6 बसतील इथं. मग ह्या 2 सेक्शनमध्ये ना आपल्याला 2 बसवता येईल. तर आपण एक बसवणार आहे आता सध्या पुरतं. मग इथे उन्हाची दावण आणि पत्रे काढून कौलं लावायची आपल्याला. मग कौलं कशी लावणार आहे. ह्या पत्र्या खाली जायला पाहिजे. मग हे सगळं 6ची हाईट खाली घ्यायची अजून 6 इंच इथून. तिथून 8 इंच येईन फक्त नाही का. खाली घेतली कौलं इथून चालू करायची लावायला. जेणेकरून पावसाळ्यात पण पाणी आत नाही येणार. यावेळेस चूक काय झाली पाणी असं आत येते. मग आम्ही अशा टेप लावून त्याला बुजावलं. ते लिक्विड आणलं. ते लिक्विड लय टाकलं. जवळपास 2-1 हजार रुपयाचं लिक्विडच गेलं असेल. लिक्विड चिकटपट्टी जाऊ दे. जुगाडमध्ये आम्ही केलंच. पण यावेळेस आपण नाही तर डायरेक्ट कौलाची दावण करू. जेणेकरून आणला आहे ना अजिबात गरमी काय लागणार नाही. आणि नेमकं आता आहे ना गरम जास्त होईल. त्यावेळेस पत्राला तापवत आहे बेकार. त्यामुळे ते एक नियोजन करून घ्यायला लागेल व्यवस्थित. इथं लावा पण ओली काय अडचण नाही. ते खाली अजून उकरून थोडं वाटलंच तर 4-5 इंच खाली उकरता येईल याला. एवढं काय नाही आम्ही लेबर आवली.